नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजची तारीख आहे 28 जानेवारी आणि आज बघू शकता मार्केटला नवीन हप्त्याची सिरीज स्टार्ट झालेली आहे आणि मार्केटमध्ये आज जबरदस्त आपल्याला तेजीकडे वाटचाल करताना दिसून येत आहे. आज बघू शकता मार्केटमध्ये गॅप ओपनिंगचं मार्केट एकदम हायला सध्या सस्टेन राहण्याचा प्रयत्न चांगल्या प्रकारे करत आहे आणि महत्त्वाचं म्हणजे 25,300 जी लेवल आपली ऑप्शन चेन डाटाच्या अकॉर्डिंग चांगल्या प्रकारे ब्रेकआउटची लेवल आहे, त्या लेवलच्या वरती मार्केट सध्या स्टेबल आहे. म्हणजे यावरून काय मार्केटचं जी काही आपलं स्ट्रेंथ आहे ही या ठिकाणी दिसून येत आहे. आता सध्याच्या कंडिशनला बघू शकता मार्केटने काय केलं की गॅप ओपनिंग दिलेलं कालच्या लेवलच्या वरती. कालची लेवल होती 25,200च्या या 240च्या जवळपास सध्या कालचा क्लोजिंग होतं आणि ओपनिंग नंतर बघू शकता मार्केटने 25,300ची ही लेवल चांगल्या प्रकारे होल्ड करून यावरती सस्टेन राहून आता 25,400च्या वरती ब्रेकआउट देण्याच्या प्रयत्नामध्ये सध्याच्या कंडिशनला या बिहेवियरवरून सध्या लक्षात येत आहे. आता महत्त्वाचं काय की 25,400च्या वरती सस्टेन झाल्याच्या नंतर किंवा ब्रेकआउट दिल्याच्या नंतर आपल्याला कशा प्रकारचं मोमेंटम पाहायला मिळते थोडंसं आपण चार्ट आणखी छोटा करून बघूया जेणेकरून आपल्याला लक्षात येईल. या ठिकाणी बघू शकता थोडासा टाईम फ्रेमसुद्धा आपण मोठा करू. आता या ठिकाणी बघू शकता आपण या लेवलवर आल्याच्या नंतर हा थोडासा आपला एक सप्लाय झोन म्हणजे सेलिंग झोन तयार झालेला आहे. या लेवलवरती बऱ्याच वेळा मार्केटने काय केलं, या ठिकाणी बघू शकता गॅप ओपनिंग नंतर या ठिकाणी अशा प्रकारची कॅन्डल्स म्हणजे दोजी शूटिंग स्टार बनवून रेजिस्टन्स घेऊन मार्केटने चांगल्या प्रकारे तिथून 300-400 पॉईंटचा डाऊनफॉल दिला होता. आणखी मार्केटने काय केलं, कालच्या दिवसामध्ये 25ची लेवल चांगल्या प्रकारे होल्ड करून या ठिकाणी शार्प बाईंग देऊन शॉर्ट कव्हरिंगच्या याच्या आता सध्या याच लेवलमध्ये आलेला आहे. आता महत्त्वाचं काय आपल्याला की या लेवलवर आल्याच्यानंतर पुन्हा तो त्याच ठिकाणी रजिस्टन्स घेऊन पुन्हा आपल्याला डाऊन साईडला येताना दिसेल. याचं कारण काय की सध्या कॉल ऑप्शनचे जे प्रीमियम आहे, कॉल ऑप्शनच्या प्रीमियममध्ये कुठल्याही प्रकारची मला ग्रोथ अशी चांगल्या प्रकारे दिसून येत नाही आहे. आता याचं कसं आहे की जेव्हा आपण इंडेक्स ऑप्शनमध्ये जेव्हा ट्रेडिंग करतो तर इंडेक्समधलं जे काही बिहेवियर आपल्याला जे समजून घ्यायचं असते त्याच्यामध्ये काय की मार्केट आता एवढ्यावरती स्ट्रॉंगली हे होत आहे, परंतु कॉल ऑप्शनच्या किमती ज्या आहे की त्या हाय प्राईजला सस्टेन नाही होत आहे. त्या ठिकाणी पुन्हा त्याच्यामध्ये सेलिंग प्रेशर आपल्याला सप्लाय वाढताना दिसून येत आहे. तर आता या ठिकाणी बघू शकता हे झालं निफ्टीमधलं. आता बँक निफ्टी जर बघितलं आपण तर बँक निफ्टीमध्ये कशा प्रकारचं मोमेंटम थोडंसं म्हणजे अदर इंडेक्समध्ये सुद्धा तुम्हाला लक्षात येऊन जाईल की कशा प्रकारचे मोमेंटम सध्या आपल्याला दिसून येत आहे. आता या ठिकाणी बघू शकता प्रामुख्याने आपण आता सध्या 3 इंडेक्स आपण सध्या या तिन्ही वॉचलिस्टमध्ये लावलेले आहेत. हा आणि एका मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये सध्या तुम्हाला हे दिसून येत आहे. आता हा मधातला जो आहे हा बँक निफ्टीचा आहे. बँक निफ्टीने चांगल्या प्रकारचा आजचा होल्ड केला आहे, परंतु ज्याप्रमाणे निफ्टीमध्ये आपल्याला बाईंग दिसून येत आहे त्याप्रमाणे बँक निफ्टीमध्ये नाही येत आहे. बँक निफ्टी थोडंसं सेलिंग प्रेशरमध्ये असल्यासारखं मला थोडंसं या ठिकाणी दिसून येत आहे. आता या ठिकाणी जर बँक निफ्टीमध्ये सेलिंग प्रेशर वाढलं तर निश्चितच तो निफ्टीला खाली घेऊन येईल. त्यामुळे काय अदर इंडेक्सचं सुद्धा आपल्याला थोडंसं मोमेंटम घ्यावं लागते. आणि सेन्सेक्स बघू शकता, सेन्सेक्स सुद्धा 82,500च्या आपल्या रेजिस्टन्स लेवल जवळ सध्या आपल्याला ट्रेड करताना दिसून येत आहे. पुन्हा सेन्सेक्स कुठे गेलेला आहे, तो आपला 82,500च्या लेवलवरती सध्या तो गेलेला आहे. ठीक आहे, हे झालं चार्टवर म्हणजे आपण सध्या सप्लाय झोनमध्ये आहोत असं या ठिकाणी म्हणू शकतो. आता थोडंसं आपण काय करू की या ठिकाणी आता ऑप्शन चेन बघूया. तर ऑप्शन चेनमध्ये डाटा कशा प्रकारे तयार झालेला आहे सध्या. तर सर्वात पहिले या ठिकाणी बघू शकता ही ऑप्शन चेन आहे. याची आपली सेन्सिबलची निफ्टीची सध्या करंट मार्केट प्राईस चालू आहे 25,340 आणि आपल्याला महत्त्वाची लेवल कुठलं आहे 25,400, 25,300. ठीक आहे, आता 25,300 ही झाली सपोर्टसाठी, कारण या ठिकाणी बघू शकता डाटा किती आहे 53 लाखाचा आहे टोटल. त्यामध्ये 40 लाखाच्या पोझिशन नवीन ॲड आहे, नवीन सिरीज स्टार्ट असल्यामुळे थोडासा डाटा आजच्या दिवसामध्ये आपल्याला थोडासा कमी पाहायला मिळते. झालं. त्यानंतर 25,400 हे सेलिंग साईड. या ठिकाणी बघू शकता 38 लाखाचा टोटल ओपोनेंट, त्यामध्ये 22 लाखाचा नवीन ॲड झालेला आहे. त्यानंतर 25,500च्या लेवलवरती 53 लाखाचा आहे आणि त्यामध्ये 17 लाखाचा नवीन ओपोनेंट ॲड झालेला आहे. म्हणजे हे कुठे ना कुठे आपल्याला चांगल्या प्रकारे रेजिस्टन्सची लेवल आपल्या या ठिकाणी पाहायला मिळतं कॉल साईडला आणि 25,300 ही सपोर्टची लेवल या ठिकाणी पाहायला मिळत आहे. सध्या आपल्याला डाटा नवीन हप्ता असल्यामुळे नवीन सिरीज स्टार्ट झाली असल्यामुळे थोडंसं या ठिकाणी आपल्याला डाटा कमी पाहायला मिळेल. परंतु आता हे जे आहे आता हे ऑप्शन चेनवर सध्या आपल्याला तेवढं डायरेक्शन मिळू शकत नाही. आता अशा कंडिशनला काय करावं लागते की आपल्याला कॉल ऑप्शनचे जे प्रीमियम आहेत आता या ठिकाणी बघू शकता आपल्याला काय करावं लागेल ना, कम्पेअर करावं लागणार आहे की आपल्याला कॉल ऑप्शनच्या प्रीमियममध्ये कशा प्रकारचं मोमेंटम पाहायला मिळत आहे, कॉल ऑप्शनच्या किमती सस्टेन होत आहेत की नाही होत आहे, हे आपल्याला थोडंसं कॉल ऑप्शनवरून आणि पुट ऑप्शनच्या प्राईजवरून लक्षात. आपण आता या ठिकाणी काय करणार, आपण सारख्या किमतीचे आपण कॉल ऑप्शन आणि पुट ऑप्शन या ठिकाणी घेणार आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी बघू शकता मार्केटमध्ये तेजी होत आहे, परंतु कॉल ऑप्शनची किंमत वरच्या लेवलवर गेल्याच्या नंतर काय होतं या ठिकाणी सेलिंग येऊन आलं, म्हणजे 400च्या वरती हा कॉल ऑप्शन सस्टेन होत नाही आहे. ठीक आहे, 420चा एक पहिला हे हाय बनवलेला आहे. त्यानंतर बघू शकता यामध्ये सेलिंग आलेली आहे. या सेलिंगच्या खालीच तो सध्या रजिस्टन्स घेऊन कंटिन्यू ट्रेड करत आहे.
त्याचप्रमाणे पुट ऑप्शनमध्ये या ठिकाणी सपोर्ट घेतलेला आहे. हा प्राइस अपसाईड जाण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजे काय राहिलं की मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर आपल्याला वाढताना दिसून येत आहे, कारण कॉल ऑप्शनची किंमत वाढत नाही, पुट ऑप्शनची किंमती वाढण्यासाठी थोड्याशा जंप घ्यायला हे होत आहे. तर म्हणजे याच्यावरून लक्षात येते की आपल्या मार्केटमध्ये थोडंसं सेलिंग प्रेशर वाढत आहे. म्हणजे या किमती या प्रकारे आपले बिहेवियर दाखवते. किंमत मार्केटमध्ये सेलिंग वाढलं म्हणजे कॉल ऑप्शनच्या किमती कमी झाल्या पाहिजे आणि पुट ऑप्शनची किमती वाढल्या पाहिजे. त्याप्रमाणे सध्याचं बिहेवियर आपल्याला मार्केटचं दिसून येतं. बघू शकता तुम्ही, तर मार्केटने परफेक्टली त्या लेवलपासूनच मार्केट डाऊन साईडला येत आहे आणि पुट ऑप्शनची किमतीसुद्धा या ठिकाणी वाढताना आपल्याला दिसून येत आहे. तर अशा प्रकारचं मोमेंटम आपल्याला सध्याच्या कंडिशनला दिसून येत आहे. ठीक आहे, बघू शकता परफेक्टली आपल्या लेवलनुसारच या ठिकाणी आपलं ट्रेड म्हणजे परफेक्टली आपल्याला समजून येत आहे की मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर या लेवलपासून आहे. आणि मेन म्हणजे महत्त्वाचं काय की आपली 25,400ची लेवल ही सप्लाय झोन आहे ना. मार्केट काय थोडंसं आणखी वरती जाऊन त्या ठिकाणी म्हणजे तो पहिलेच येत आहे, त्यामुळे तो थोडासा ट्रेड मला या ठिकाणी चांगल्या प्रकारे पॉझिटिव्ह म्हणजे वाटत आहे की जो आपल्या फेवरमध्ये येत आहे तो सेलिंग साईडला. आणि परफेक्टली बघू शकता आता मार्केटने काय ही लेवल तोडल्यानंतर 200 पर्यंत सहज येऊन जाते. म्हणजे 100-125 पॉईंटचं मोमेंटम आपल्याला डाऊन साईडला या ठिकाणी मिळू शकतं. तर या ठिकाणी कारण हे कॉल ऑप्शनची किमती कालपासून जी वाढलेली आहे याच्यामध्ये सुद्धा प्रॉफिट बुकिंग यायला पाहिजे ना. कारण ज्यांनी आता कॉल होल्ड चांगल्या प्रकारे कॅरी केलेले आहेत पोझिशनमध्ये त्यांनाच तर प्रॉफिट बुक करावं लागेल ना. कारण त्याच्यापेक्षा किमती वाढत नाही. आता त्या ठिकाणी काय राहिलं कॉल ऑप्शन सेल होऊ राहिले, तर म्हणजे काय राहिलं ऑटोमॅटिकली जो एक सेलिंग प्रेशर वाढत आहे त्या ठिकाणी इंडेक्समध्ये कॉल ऑप्शन शॉर्ट सेलच्या मार्फत. म्हणून हे मार्केटमधलं असं थोडंसं तुम्हाला मोमेंटम या ठिकाणी अशा प्रकारचं येताना दिसून येत आहे. ठीक आहे, तर हे झालं आजच्या कंडिशनचं मोमेंटम. आता बघूया मार्केटमध्ये आता सध्याच्या हा एक निफ्टीचा रजिस्टन्स तयार झालेला आहे आणि डाऊन साईडला बरेच आपल्याला जागा या ठिकाणी खाली आहे, परंतु खाली आल्याच्यानंतर शॉर्ट कव्हरिंग येईल हे लक्षात ठेवा तुम्ही. वरच्या साईडला प्रॉफिट बुकिंग होत आहे सध्या, फ्रेश सेलिंग नाही राहिली. महत्त्वाचं म्हणजे हे प्रॉफिट बुकिंगमुळे हे राहिलं, कारण ह्या प्राईज बघू शकता आता थोड्याशा सस्टेन राहत आहे का, म्हणजे प्रॉफिट बुकिंगचं प्रेशर आहे, फ्रेश सेलिंगचं नाही. त्यामुळे थोडंसं हे आपल्याला या ठिकाणी सतर्क राहावं लागते. चला बघूया आणखी आता नवीन आपल्या पुढच्या याच्यामध्ये म्हणजे टायमिंगमध्ये कशा प्रकारचं मोमेंटम पाहायला मिळते. आता सध्याच्या कंडिशननुसार तर मार्केटमध्ये आपल्याला डाऊन साईडच मोमेंटम पाहायला मिळेल, कारण 25,400 एक रेजिस्टन्स आपला तो तयार झालेला आहे.